विद्यार्थ्यांची संच मान्यतेमध्ये असलेली माहिती आणि प्रत्यक्षात परीक्षेला उपस्थित असलेले विद्यार्थी याची शहानिशा करण्यासाठी आणि बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेत। इयत्ता 2री ते 9वी आणि 11व्या वर्गाची पटपडताळणी करण्याचे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाकडून सर्वच जिल्ह्याचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत। दिलेल्या आदेशानुसार इयत्ता 2री ते 8वीच्या नियतकालिका मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या दिवशी अर्थात 11 एप्रिल आणि 15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी पटपडताळणी करण्याचे सूचित करण्यात आले। तर 9व्या वर्गाची पटपडताळणी देखील त्याच दिवशी करण्यात येण्याची माहिती आहे। 11वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयाची वार्षिक परीक्षासुद्धा सदर तारखेच्या अनुक्रमे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। 11वीची देखील पटपडताळणी याच तारखेत होणार आहे। आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून पथक तयार करण्यात आले आहेत। पटपडताळणी करून सदा पद्धतीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पटसंख्येमध्ये तफावत आढळून आल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे। आपली जी आता वार्षिक परीक्षा होणार आहे त्यामध्ये पॅटचे पेपर होतात। हा पॅटचा पेपर 11 तारखेला, 15 तारखेला आणि 22 तारखेला आहे। या 3 पेपरच्या दिवशी प्रत्यक्ष शाळेत जाऊन पर्यवेक्षक यंत्रणा त्या शाळेत परीक्षेला किती विद्यार्थी बसणार आहेत याची वर्गणी पडताळणी करणार आहेत। पडताळणी झाल्यावर खरंच ते विद्यार्थी किती हजर आहेत याची माहिती ऑनलाईन स्वरूपात शासन घेणार आहे। म्हणजे ऑनलाईन पोर्टलला ती भरायची आहे। ज्या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी भेट दिली त्यालाच ती जबाबदारी आहे की त्यांनी ती माहिती भरायची आहे। त्यानंतर मग शासन स्तरावर शासन काय निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून